हॅलो डिअर स्टुडंट्स, इयत्ता 10वी आणि 12वीच्या स्टुडंटसाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट मी आजच्या व्हिडिओच्या थ्रू तुमच्यासोबत शेअर करत आहे. आपली दरवर्षी बोर्डची एक्झाम असते साधारण मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये 1, 2, 3 मार्चमध्ये साधारण 10वीची आणि मग तुमचा रिझल्ट जूनमध्ये वगैरे साधारण लागतो आणि मग जुलैपासून तुमचे परत जे री एक्झाम्स होतात, ज्यांना री इव्हॅल्युएशन करायचं असतं, तर त्या स्टुडंटसाठीचा तो मधला स्पॅन हा दिलेला असतो. आणि तेव्हाच साधारण बऱ्याचशा कॉलेजेसच्या, इन्स्टिट्यूट्सच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात आणि मग त्याची प्रिपरेशन करायला तुम्हाला बऱ्यापैकी कमी वेळ मिळतो. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून बोर्डानं यावर्षी तुमची एक्झाम ही प्रीपोन 1 नाही 2 नाही साधारण 8 ते 10 दिवस आधी घेण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. दरवर्षी आपली एक्झाम जशी मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये होते, यावर्षी तुमची एक्झाम होणार आहे थोडीशी आधी. दॅट इज हे तुमचं टाइम टेबल आहे या वर्षीचं, की 12वीची जी परीक्षा आहे ती 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या टाइम स्पॅन मध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स असतील, तुमचे ग्रेड्स असतील, ओरल्स असतील आणि इंटरनल इव्हॅल्युएशनच्या ज्या एक्झाम्स सुरू होतील, म्हणजे 12वीची एक्झाम्सची ढोल नगाडे कधीपासून वाजायला सुरुवात होतील, तर 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही झाली 12th साठी. आपण मोस्टली सगळे 10वीच्या परीक्षेशी रिलेटेड आहोत. सो तुमची परीक्षा असणार आहे थिअरीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये, आणि तुमचे प्रॅक्टिकल्स, ओरल्स, इंटरनल एक्झाम्स ह्या सगळ्या गोष्टी 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहेत. सो आयडियली आपली एक्झाम 3 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या हातामध्ये अगदीच कमी वेळ आता शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगते की जेव्हा ही न्यूज वाचली तेव्हा मला थोडंसं धस्स झालं. अरे एवढेच दिवस राहिले परीक्षेला. डोंट वरी, आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सोल्युशन असतं. सो याही ऍक्च्युली हा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, हे तुमच्या फ्युचरच्या दृष्टीनं पण चांगलं आहे. थोडंसं आपण ऑलरेडी प्रिपेअर्ड असतोच 8-10 दिवस आधी, म्हणजे काही खूप लवकरचा हा स्पॅन नाही आहे. तर आपण त्या एक्झामसाठी ऑलरेडी प्रिपेअर्ड असतो. थोडंसं आपल्याला आता प्रॉपर प्लॅनिंगने एक्झामची प्रिपरेशन करावी लागणार आहे. ऍक्च्युली ही न्यूज त्या स्टुडंटसाठी आहे की जे अजून दिल्ली बहुत दूर है या कॅटेगरीत आहेत आणि अजून अभ्यासाला ज्यांनी प्रॉपरली सुरुवात केलेली नाही, त्यांनी मात्र आता अभ्यास सिरियसली घेतला पाहिजे. वर्षाच्या सुरुवातीपासून आपण बघत आलो की रोजचा अभ्यास रोज करा, मी हे तुम्हाला नेहमी सांगत असते. सो आता थोडीशी वेळ आपल्या हातातून ऑलमोस्ट 50% वेळ निघून गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. उरलेल्या 50% वेळेचं आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट मात्र करायचं आहे आणि त्यासाठी ऑब्व्हियसली मी आहेच आहे तुम्हाला हेल्प करायला. सो ह्या सगळ्या पार्श्वभूमीच्या निमित्ताने एक छोटीशी अनाउन्समेंट मला खूप जी महत्वाची आहे ती करायची होती. यावर्षीचे आपले जे ऑनलाईन बॅचेस, म्हणजे ऑलरेडी ऑनलाईन क्लासेस जे 1 to 1 असतात आपले, ते चालूच आहेत. आता ते ऍडमिशन फुल झाले. सो देर इज नो स्कोप फॉर न्यू स्टुडंट्स. बट आपले युट्यूब वरती ऑनलाईन लाईव्ह सेशन्स डेली स्टार्ट करत आहोत आपण. सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता माझ्याकडून, आणि व्हॉट्सअप ग्रुप तर तुम्ही जॉईन केलेला असेलच. सो व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमचे डाऊट्स तुम्ही पोस्ट करू शकता आणि मग ते आपण आपल्या लाईव्ह क्लासेस जे रोज होणार आहेत, मग तुम्हाला त्याच्या थ्रू तुम्हाला मी काही टास्क देत जाईन, ते कम्प्लीट करत चला. आणि या पद्धतीनं उरलेल्या जे साधारण 24 आठवड्यांचा स्पॅन आपल्याला म्हणता येईल, अप्रॉक्सिमेटली 22 ते 24 आठवडे. सो त्या वेळेमध्ये आपण सायन्स स्पेसिफिकली कशा पद्धतीनं अभ्यास, त्याची प्रिपरेशन करायची आहे ह्याचं प्लॅनिंग करूयात. लवकरच तुमच्यासोबत 1 ते 2 दिवसांमध्ये मी तुम्हाला आपल्या पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग घेऊन तुमच्यासोबत शेअर करते. सो इथून पुढे जे स्टुडंट्स कमिटेड आहेत की मॅम तुमच्यासोबत आपण अभ्यासाला आम्ही लागायला तयार आहोत, त्यांनी मला कमेंट करून सांगा की येस मॅम वी आर रेडी. आणि ट्रस्ट मी, तुम्हाला रिपेंट म्हणजे तुम्हाला काही त्याचा पश्चाताप होणार नाही की काय हे मी असं का केलं वगैरे, किंवा कशाला घेतला मॅमचा क्लास वगैरे. सो डेली लाईव्ह लेक्चर्स आपले होणार आहेत. तुम्हाला मॅक्सिमम मटेरियल द्यायचा माझ्याकडून प्रयत्न चालू आहेच. सो तो तर चालू असणारच आहे, नो डाऊट.
आता इथून पुढे मात्र टाइम टेबल वाईज म्हणजे डेली, वीकली, मंथली अशा पद्धतीचं टाइम टेबल आपल्याला अभ्यासाचं बनवायचं आहे आणि त्या पद्धतीनं ते एक्झिक्यूट करायचं आहे, हे महत्वाचं. सो जे स्टुडंट्स हे माझं चॅलेंज ऍक्सेप्ट करायला रेडी आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला कामाला लागूयात आता. अभी बहुत तसं बघायला गेलं तर टाइम आहे पण आणि नाही पण. सो मिळालेल्या वेळेचा 100% युटिलायझेशन आपण करूयात आणि बोर्ड एक्झामला सामोरं जाऊयात. ठीक आहे. सो चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.